अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका निवाणी ईमेलमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। या ईमेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला होता। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ संपूर्ण इमारत रिकामी केली असून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनातही करण्यात आली आहे। नेमकी ही घटना काय आहे तर मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर एक संदेश प्राप्त झाला। या ईमेलमध्ये इमारतीत स्फोटक साधने ठेवण्यात आली असून ती लवकरच सक्रिय होतील असा इशारा देण्यात आला होता। हा ईमेल वाचताच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच पळापळही झाली आहे। त्यामुळे या ईमेल नंतर एक प्रशासनाची तातडीची कारवाई करण्यात आली आहे। धमकीचा संदेश मिळता जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहे। इमारती रिकामी करून कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि कामासाठी आलेल्या नागरिकांना तातडीने इमारती बाहेरही काढण्यात आली। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। शहर पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला असून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले आहे। नेमकं कशा प्रकारची धमकी आलेली आहे आणि काय मेल आलेला आहे? एका मेल आय डीवरून कलेक्टर ऑफिसला आज रोजी एक धमकी आली होती। त्याच्यामध्ये RDXने आपलं ऑफिस कलेक्टर ऑफिस ब्लास्ट करण्यात येईल आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ते इव्हॅक्युएट करून घ्या, खाली करून घ्या, अशा पद्धतीचा तो एक मेसेज होता। आणि त्या अनुषंगाने आम्हाला मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या BDDS टीमला माहिती दिली। लोकल पोलीस स्टेशन आणि RCP असं सर्व बंदोबस्तासह या ठिकाणी आम्ही आलो। BDDS टीमने पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगची इमारतीची पूर्ण चेकिंग केलेली आहे आणि परिसराची देखील त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि त्यांना कुठल्याही या ठिकाणी घातपात घडू शकेल अशा पद्धतीचं कुठल्याही वस्तू त्यांना या ठिकाणी मिळून आलेली नाही आहे सध्या। आणि कलेक्टर मॅडम या ठिकाणी आता आल्या, त्यांच्याकडे आणि बिल्डिंग त्यांच्या ताब्यामध्येही देण्यात आली आहे। थोड्याच वेळात बिल्डिंगचं जे रेग्युलर कामकाज आहे ते सुरू होईल। हा मेल कोण पाठवला याचा पत्ता लागला? ते आता आमचे सायबर सायबर एक्सपर्ट त्याच्यामध्ये काम करत आहेत। त्याची माहिती आम्ही संबंधित जे कंपनी आहे त्यांना सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांना पाठवलेली आहे। बाकी डिटेल्स त्यामध्ये जास्त देतात। थँक्यू।